देखील तुम्ही घेऊन जायचं आहे. सलामीचा बॅटर बघूया, फिलिप वैती येतोय की कोण येतो ते बघायचं आहे. तिथं कॉमेंट्स नाही करायचे. तिसऱ्या फलंदाजाने तिथं डिस्कस करायची नाही आहे. 2 फलंदाज जे खेळत आहेत त्याच्याबरोबर डिस्कस करायची नाही आहे. प्रमोद, तुमचा तिसरा फलंदाज देखील पाठवायचा आहे. थर्ड बॅट्समॅन ऑल्सो टेक विथ यू. समीर पाटील तिसरा फलंदाज तयार देखील होतोय, तो देखील आता जाताना दिसणार आपल्यासमोर. प्री क्वार्टर फायनलचा सामना आहे. याच्यानंतर जो जिंकेल मनोरी संघाबरोबर सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी, याच्यामध्ये जो जिंकेल तो मनोरी संघाबरोबर सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. मात्र बघूया, बंदर पाकाडी आणि वजिरा म्हणजे जास्त डिस्टन्स नाही आहे, 2 गावामध्ये जवळचेच आहेत. प्रमोद पाटील स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर फिलिप वैती आणि तिसरा फलंदाज जाताना दिसतो समीर पाटील. पहिलं शतक नेहमीप्रमाणे गोलंदाजसाठी गोलंदाज जयेश घेऊन येतोय. प्रमोद पाटील स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर फिलिप वैती आणि पहिलं शतक. येस, सामना सुरू होतोय. जयेश भंडारी पहिलं शतक घेऊन येतोय. सामन्याचं पहिलं शतक गोलंदाज जयेश भंडारी. राईट हॅम ओव्हर द विकेट मारा. प्रमोद पाटील चेंडूला तिथं चेक करतोय, पुन्हा गोलंदाजाला दिला जातोय. का जयेशांचं जर रणअप बघितलं तर 30 जी आपण लाईन आहे त्याच्यावरून तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू कार्पेट शॉट पॉईंटच्या दिशेने येतोय. शतरक्षण थोडं खराब होतं. ललित यांच्याकडून एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धावत आहेत आणि ती देखील इथं पूर्ण केली जाते. ललित यांच्याकडून थोडं फंबल झालं होतं, पण तिथं निलेश यांनी बॅकअप केलं. पण निलेश जोपर्यंत थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इथं पूर्ण झाल्या होत्या. या 2 धावेच्या साहाय्याने प्रमोद पाटील यांनी आपलं 2 धावसंख्येने खातं उघडलेलं आहे आणि संघाला देखील पोहोचवलं 2 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा जयेश, आपल्या शतकातील पुढचा चेंडू. या 4 शतकासाठी तुम्हाला 20 मिनटं दिली जात आहेत. या 20 मिनटामध्ये 4 शतकं पूर्ण झाली पाहिजे असे आमचे आयोजक आणि आमचे विश्वस्त मुख्यजी भंडारी साहेबांकडून आम्हाला माहिती आलेली आहे. जयेश यांचा पुढचा चेंडू. राईट हॅम ओव्हर द विकेट मारा. रोड एंडकडनं धावायला सुरुवात करतोय. चेंडू टाकला जातोय. एक असा सेफ शॉट आहे, कार्पेट शॉट. चेंडू जातोय कॉर्नरच्या मध्ये. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धावत आहेत आणि दुसरी धाव देखील सहजरित्या फिलिप यांनी पूर्ण केलेली आहे. कारण फिलिप याला डेंजर एंडला यायचं होतं, तर त्यांनी 2 धावा इथं सहज पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने 2 चेंडूवर लगातार 2-2 आलेले धावसंख्या पोहोचली होती 4 या धावसंख्येवर. प्रमोद पाटील 2 चेंडूला सामोरे धावून 4 या धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकवर प्रमोद पाटील या फलंदाजासाठी. फुलटॉस चेंडू आहे आणि फुलटॉस चेंडूला एक बिग हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेत आहेत आणि ती देखील आणि फलंदाज इथं येस. फिलिप याला मला वाटतं थोडं थकवा झालेलं आहे, कारण भरपूर धावा त्यांनी धावून काढलेल्या आहेत. दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फिलिप हा फलंदाज इथं धावबाद होतोय. 5 या धावसंख्येवर पहिला फलंदाज इथं बाद झालेला आहे. तो बंदर पाकाडी मास्टर्स या संघाचा पहिला खेळताना बंदर पाकाडी मास्टर्स या संघाचा 5 या धावसंख्येवर पहिला फलंदाज इथं बाद होतोय. आता नवीन फलंदाज येतोय समीर पाटील. म्हणजे दोन्ही पाटील घराण्यातील हे 2 खेळाडू आपल्या समोर दिसणार आहेत. प्रमोद पाटील स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर समीर पाटील आहे आणि गोलंदाजसाठी गोलंदाज जयेश भंडारी पुन्हा तयारी करतोय. जास्त वेळ घालवायचा नाही आहे. या 4 शतकासाठी 20 मिनटं दिली जात आहेत. फॉर दिस 4 ओव्हर ओनली 20 minutes have been given. नॉट अ मोर टाईम बिकॉज वी डोंट हॅव टाईम नाव. संध्याकाळी चालू होत चालले 5 वाजून 5 मिनटं होत चाललेले आहेत. जयेश भंडारी आपल्या शतकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो फलंदाज प्रमोद पाटील. 5 या धावसंख्येवर खेळतोय. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला चांगलं शतरक्षण तिथं मला वाटतं बाबू यांच्याकडून झालं होतं, तरी देखील एकदा पूर्ण केली गेली दोन्ही फलंदाजाकडून.
या एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 6 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झाली ती 6. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 6 झालेली आहे. पुन्हा एकदा जयेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी आपला गोलंदाजीचा जो मार्ग आहे जो तो आपल्या तिथं खूण लावले तिथं गोलंदाजीसाठी तयार होतोय. रायच्या मोर द विकेट मारा. फलंदाज समीर पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार होतोय. फुलटॉस चेंडू आणि चेंडूला एक जबरदस्त फटका. बघूया नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडतोय. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. घ्यायला गेलं तर आपण बघतोय की पहिल्या चेंडूवर किती धावा आल्या होत्या. 2. दुसऱ्या चेंडूवर देखील 2. तिसऱ्या चेंडूवर 1 रनआउट झाला होता. चौथ्या चेंडूवर 1 आणि 5वा जो चेंडू टाकला त्याच्यावर चौकार. म्हणजे अजूनपर्यंत 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 10 वर जाऊन पोचलेली आहे. पुन्हा समीर पाटील आपल्या शतकातील आपल्या फलंदाजीसाठी तयार होतोय. 4 या धावसंख्येवर तो खेळतोय एक चौकाराच्या सहाय्याने. जयेश पुढचा चेंडू 2 स्टेप पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू इथं मिड ऑफच्या दिशेनं ललित भंडारी जिथं उभा आहे तिथं 1 या धावसंख्येसाठी दोन्ही फलंदाज जागेमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. या एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 11 या धावसंख्येवर. एक षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 11. एक फलंदाजाच्या मोबदल्यात एक फलंदाज इथं वाद झालेला आहे तो म्हणजे फिलिप वैती याच्या रूपात. आता नवीन गोलंदाज बघूया कोणत्या गोलंदाजाला इथं वापरलं जाते. मनोज वैती उर्फ गोंजा याच्या हातात चेंडू दिला गेलेला आहे. त्याच्या हाताला अगोदरच दुखापत खूप झालेली आहे कारण सकाळपासून त्याचं ट्रीटमेंट चालू आहे. इथं त्या ट्रीटमेंटवर मात करून तो आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ज्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी स्वतःच्या होम ग्राउंडवर म्हणजे वजिराच्या ग्राउंडवर केली होती आणि खरोखरच त्या गोलंदाजीमुळे ते फायनलपर्यंत पोहोचले होते वजिरा संघ. तोच गोलंदाज इथं येतोय. स्ट्राईकवर समीर 5 या धावसंख्येवर खेळतोय एक चौकाराच्या साहाय्याने. 2 चेंडूला तो सामोरे गेलेला आहे. प्रमोद पाटील 6 या धावसंख्येवर खेळतोय. 4 चेंडूला तो सामोरे गेलेला आहे. मनोज वैती आपल्या शतकातील पुढचा चेंडू. त्याला मान्यवरांची उपस्थिती इथं झालेली आहे. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न बघूया कुठं जातोय. चेंडू लँड होतोय मात्र चेंडू इथं झेल पकडला जातोय. नंबर 2चा फलंदाज इथं बांदर पाखाडी मास्टर्स या संघाचा बाद झालेला आहे. धाव संख्या 11. सामन्याचं शतक जे पाहुण्याच्या लेट आलेल्या माहितीसाठी सामन्याचं दुसरं शतक मैदानावर चालू होते. धावसंख्या झाली ती 11 बंदर पाखाडी मास्टर्स या संघाची आणि 2 फलंदाज इथं बाद झालेले आहेत. मात्र आता नवीन जो फलंदाज येतोय तो दीपक येतोय फलंदाजीसाठी. नॉन स्ट्राईकवर आपण प्रमोद याणा बघतोय. ठीक या ठिकाणी आपण बघतोय नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे. जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दौलत शितोले साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या मास्टर चषकमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थोड्याच वेळात त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान पुष्पगुच्छ देऊन करणार आहोत. या मंडळाचे विश्वस्त माननीय श्री मुकेशभाई भंडारी यांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करणार आहोत थोड्या वेळामध्ये.
धन्यवाद पाटील सर. पुढे एकदा गोलंदाजासाठी गोलंदाज मनोज. 2 चेंडू टाकलेत, एकही धाव न देता एक फलंदाज बाद केलेला आहे. मात्र एक बिग हिट आहे. चेंडू बघूया कुठं लँड होतोय. चेंडू पडतो थोडा पुढे, एक धाव पूर्ण केली जाते. देवेंद्र केणी जोपर्यंत क्षेत्ररक्षण करील तोपर्यंत सहजरित्या 2 धावा दीपक आणि प्रमोद यांनी पूर्ण केलेले आहेत. या 2 धावेच्या साह्याने दीपक यांनी आपल्या 2 धावसंख्येने खातं उघडलेलं आहे, तर संघाला पोहोचवले 13 या धावसंख्येवर. 13 धावा, 2 फलंदाज बाद. पाहुण्याच्या माहितीसाठी हा क्वार्टर फायनल सामना चालू आहे आणि जबरदस्त इथं सामना बघायला मिळतोय. फलंदाज इथं दीपक देखील बाद झालेला आहे. 3 फलंदाज बाद, 13 धावसंख्या झालेली आहे. बंदर पाखाडी मास्टर्सच्या संघात पाच वर येतोय तो म्हणजे संतोष या फलंदाजाकडे एक चांगली या फलंदाजीचा जो फटकेबाजी आहे ती फलंदाजी करताना दिसणार आहे की बघायचं आहे. पण त्याचा संघ थोडा संकटामध्ये. बंदर पाखाडी मास्टर संघाचे 13 धावसंख्येवर 3 मोरे गारद झालेले आहेत. 1 शतक आणि 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 ओव्हरची मॅच आहे, फक्त 4 ओव्हरची मॅच आहे. पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू आणि फुलटॉ चेंडूला एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. कार्पेट शॉट जातोय मिड विकेटच्या दिशेनं, एकदा पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील इथं पूर्ण झालेली आहे या 2 धावेच्या साह्याने. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 15 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज मनोज. आपल्या शतकातील पुढचा चेंडू मात्र भरपूर ऑफ एसटीच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर एक्स्ट्रामध्ये एक वाढलेली आहे. एकूण धावसंख्या झाली ती 16. 3 बाद 16 धावा. दुसरं शतक प्रगतिशील आहे. बंदर पाखाडी मास्टर्स खेळतोय आणि त्याच्याबरोबर वजिरा मास्टर देखील आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे. पुन्हा एकदा मनोज. आपल्या शतकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला वळवला जातोय. चेंडू बघूया विशू थोडा तिथं मागे बघतोय की थोडे त्याच्या सूर्याचा प्रकाश आहे तो त्याच्या डोल्यावर आलेला आहे. मात्र बॅकअप करतोय तिथं हेमंत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. त्या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या पोहोचले 2 शतकाच्या अखेरीस. 18 धावा 3 फलंदाजाच्या मोबदल्यात 18 धावसंख्या झालेली आहे. नमस्कार. या ठिकाणी आज आपल्या या चांगल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री दौलत नानाजी यांचा या ठिकाणी आम्ही या टुर्नामेंटमध्ये हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय आदरणीय आमचे मुकेशभाई भंडारी त्यांचं स्वागत करतील पुष्पगुच्छ देऊन. मी विनंती करतो की सन्माननीय मुकेशभाई भंडारी यांनी नानांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या सर. जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मानश्री दौलत नानाजी आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. आपण पुण्यावरून या ठिकाणी विशेष आपण आलात. या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत. आमचे सन्माननीय आदरणीय मुकेशभाई भंडारी यांच्यातर्फे आपलं स्वागत होत आहे. खूप शुभेच्छा आपण या कार्यक्रमाला उपस्थिती दिल्याबद्दल. मी प्रेक्षकांना विनंती करतोय आपण जोरदार टाळ्या देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच दीपक चव्हाण यांचं देखील स्वागत करतील आमचे किशोरभाई केणी. किशोरभाई केणी स्वागत करतील. आपण वेळात वेळ काढून आलात, धन्यवाद. सन्माननीय आदरणीय मुकेशभाई भंडारी यांच्यातर्फे आज आपलं स्वागत झालंय. खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, मान्यवरांचा सत्कार झालेला आहे. तुमचा वेळात वेळ काढून आलेल्या मान्यवरांचे खूप आभार. पुन्हा एकदा मांडू. पुन्हा एकदा ऑनच्या दिशेने फायनलच्या दिशेने चेंडू जातोय. विशू तिथं उभं आहे. एकदा पूर्ण केली जाते. नॉन स्ट्राईकला थ्रो दिला जातोय. तरी देखील 2 धावा इथं पूर्ण झालेल्या आहेत.
या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या टोटल पोहोचली ती 27 या धावसंख्येवर. 27 धावा 3 फलंदाज इथं बाद झालेले आहेत. या 3 फलंदाजाच्या मोबदल्यात आपण बघतोय की 27 धावा झाल्या, चांगली गती आहे. पुन्हा एकदा नितेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू, आता देखील एक बिग लीड काढण्याचा प्रयत्न आणि तो बघा इथं झेल पकडला जातो नितेश याच्याकडून आणि फलंदाज इथं बाद होतोय. 4 फलंदाज इथं बाद आहे 27 या धावसंख्येवर. थोडी संधी आपण डीजेला देणार आहोत. थोडी मला वाटतं दुसऱ्या एक मान्यवरामध्ये व्यक्ती आलेले ते म्हणजे आपले डॉक्टर साहेब आलेले आहेत. डॉक्टर केणी साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. केणी साहेब आपल्या अगोदरच्या बघायला गेलं तर माजी स्पोर्ट्स अध्यक्ष होते, त्याचं देखील एकदा आगमन झालं. साहेब नमस्कार तुमचा. आणि मालाड संघाचे ते कॅप्टन देखील होते. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. व्हाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेच्या साह्याने धाव संख्या पोहोचली ती 28 या धावसंख्येवर. बंदर पाखाडी मास्टर संघाचे 2 शतकांनी 4 चेंडूचा झालेला, त्याच्यामध्ये 28 धावा झाल्यात. आता देखील इथं क्लीन बॉल होतोय राकेश पाटील. बंदर पाखाडी संघाच्या हा 5वा फलंदाज इथं 28 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. आणि शतरक्षण करता वेळेस वजिरा मास्टर संघाने चांगलं शतरक्षण आणि चांगली गोलंदाजी देखील केलेली आहे. एक चेंडूचा अजूनपर्यंत खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मनोहर वैती येतोय फलंदाजीसाठी. स्ट्राईकवर तो तयार होतोय. प्रमोद काहीतरी सांगतोय त्याला, कारण बंदर पाखाडी मास्टर संघाची 28 धावसंख्या झाली आहे. 5 फलंदाज तगडे 5 फलंदाज इथं बाद झालेले आहेत. इथं लास्ट बॉल आहे. नितेश जो वजिराचा एक अष्टपैलू खेळाडू आहे, वजिरा मास्टर संघाचा अष्टपैलू खेळाडू नितेश यांचा शेवटचा चेंडू आहे, कारण त्यांनी या 5 चेंडूमध्ये 10 धावा देऊन 2 फलंदाज देखील बाद केलेले आहेत. तर मनोहर स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर प्रमोद पाटील. पुन्हा एकदा ऑफ साईडलाच तगडा फटका आहे, पण तिथं शतरक्षक बाबू उभा आहे, त्याच्याकडून शतरक्षण झालेलं आहे. फक्त एकच धाव मिळते. या 1 धावेच्या साह्याने बंदर पाखाडी मास्टर्स या संघाची 29 धावसंख्या झालेली आहे. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 29, 5 बाद 29 धावसंख्या झालेली आहे. तर बघूया वजिरा मास्टर्स या संघाकडून शेवटचं शतक कोणत्या गोलंदाजीचा हाताळतो ते बघायचे. चला डॉक्टर साहेबांची आपण माहिती बघायला गेलो तर 70 वर्ष त्यांचं झालं होतं जेव्हा ते क्रिकेट खेळत होते. मात्र 2 वर्ष झालं ते आता त्यांनी रेस्ट घेतलेला आहे. अशी व्यक्ती आहे की त्यांनी 70 वर्ष पूर्ण केली होती आपली, तरी देखील ते क्रिकेट खेळत होते. अजूनपर्यंत मला 50+ ते खेळत आहेत. याचा अर्थ की क्रिकेटमध्ये अजूनपर्यंत त्यांची रुची अजून आहे, बंद केलेली नाही आहे. मंडळाचे माजी स्पोर्ट्स अध्यक्ष देखील होते. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मंडळाचं आरोग्य शिबिर असतं तेव्हा तेव्हा त्याचं खूप साथ असतं आमच्या या मंडळाला, आपल्या या मंडळाला असं म्हणावं लागेल. भूषण भंडारी पुन्हा एकदा एक कट केला जातोय. पॉईंटच्या दिशेने एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेला प्रमोद पाटील धावतोय. मनोहर साथ देतोय त्यांना आणि 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 31 या धावसंख्येवर. डॉक्टर साहेबांचा मुलगा देखील त्यांच्याबरोबर ओमकार केणी देखील त्यांना साथ देतोय. खरोखरच चांगली गोष्ट आहे की बघा दाडी आणि त्याचा मुलगा या मंडळाच्या कोणताही आरोग्य शिबिर असलं की त्यांचा सहभाग, खूप मोठा सहभाग असतो. जिथं जा तुम्ही तिथं त्यांचा सहभाग असतोच. आणि खरोखरच साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे केणी साहेबांचं. त्याच्या क्लिनिकवर मी देखील 2-3 वेळा झालेलो आहे तिथं. पुन्हा एकदा गोलंदाजसाठी गोलंदाज तयार होतोय. ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. तिथं फाउंडेशन तिथं चेंडू लागतो. एकच धाव आता मात्र घेणार आहे. या 1 धावेच्या साह्याने धाव संख्या पोहोचलेली ती 32 या धावसंख्येवर. 32 धावा. 5 फलंदाज बाद झालेले आहेत बंदर पाखाडी मास्टर्स या संघाचे.
सामन्याचं 4थं शतक मैदानावर चालू आहे. खरोखरच भरपूर मान्यवरांची इथे उपस्थिती झालेली आहे. माननीय श्री मुकेशजी भंडारी साहेब जे इकडले खरोखरच विश्वस्त आहेत आपल्या मंडळाचे आणि इथं इकडले करते धरतात. पुन्हा एकदा चेंडू एक बिग हिट आहे. चेंडू पोचतोय कुठं तर लँड झालेलं ते बघायचं आहे. एकदा पूर्ण केली जाते आणि चेंडूचा टप्पा कुठे पडलेला आहे ते बघायचं आहे. एक की 2 धावा आहेत. 2 धावेचा इशारा आहे. पंच कार्तिक पाल यांच्याकडून या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 34 या धावसंख्येवर. 34 धावसंख्या झालेली आहे. अजूनपर्यंत काही या शतकात काही चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. बंदर पाकाडी मास्टर्स या संघाच्या धावसंख्या झालेल्या आहेत 34 आणि त्याच्यामध्ये त्यांचे 5 खेळाडू देखील बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज भूषण भंडारी आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन होते. स्ट्राईकवर फलंदाज प्रमोद पाटील ज्याने आतापर्यंत 15 धावा केल्यात. 7 चेंडूला तो सामोरे गेलेले आहेत. त्याच्यामध्ये एक षटकार आहे, चौकार नाही आहे. त्याच्या माहितीसाठी की अजून काही चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. जबरदस्त करारा आउट ड्राईव्ह आहे. बाबू यांच्या थोडे पुढे पडतोय आणि चेंडू जातोय. बघूया नाही चेंडू पुन्हा आलेला आहे. 2 धावा ते धावून काढलेले आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 36 या धावसंख्येवर. 36 धावसंख्या झालेली आहे. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या 2 चेंडूवर एक काय षटकार चौकार जर आला तर एक चांगलं टार्गेट, कम्फर्टेबल टार्गेट आपल्याला बघायला मिळणार आहे. याच्यानंतर यांच्यामध्ये जो जिंकेल तो मनोरी मास्टर संघाबरोबर सेमीफायनल खेळणार आहे. आता पुढचा चेंडू एक बिग हिट आहे. शतरक्षक त्या चेंडूच्या खाली येत आहेत आणि झेल पकडल्या नितेश यानं सोपा झेल पकडला. मास्टरला रोखून ठेवलेलं आहे आणि बघूया शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर एखाद वेळेस एक चौकार षटकार जर आला तर चांगली धावसंख्या इथं बघायला मिळेल. 7 पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 36 झालेली आहे आणि 37 धावेचं लक्ष इथं ठेवलेलं आहे ते बंदर पाकाडी मास्टरच्या संघाने बोझिरा मास्टर्सच्या संघासमोर. तर थोडा व्यक्ती आपल्या डीजे वाजेल. डीजेच्या नंतर आपण पुढं लाईव्ह हा फोटो आपण बघू शकतोय ज्यावेळेस या परिसरातले उत्तर मुंबईचे सन्माननीय खासदार गोपालजी शेट्टी साहेब यांना आपण बघतोय जो एक पुरस्कार दिला होता. हिंदुत्वाचे आधारस्तंभ हा पुरस्कार राज्यपाल महाराष्ट्राचे भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभ हस्ते दिला. तो क्षण त्याचं हे क्षणचित्र आपण बघतोय आणि या मंडळासाठी सन्माननीय खासदार गोपालजी शेट्टी साहेब यांचं भरपूर सहकार्य लाभलं जाते आणि हे चित्र त्यांना ज्यावेळेस हिंदुत्वाचे आधारस्तंभ हा अवॉर्ड दिला होता, पुरस्कार दिला होता, ते क्षणचित्र आपण बघतोय. हे मैदान बनवण्यासाठी हे मैदान उपलब्ध करण्यासाठी सुद्धा चांगलं सहकार्य आहे माननीय श्री गोपालजी शेट्टी साहेब यांचं आणि चांगलं सपोर्ट या कोळी आगरी एकता समाज मंडळासाठी त्यांच्या मार्फत केलं जाते.
आणि त्यांना ज्यावेळेस हा पुरस्कार मिळाला होता ते हे क्षणचित्र आपल्यापर्यंत दाखवले जातात. बंदर पकाड या संघाने शतरक्षणासाठी लवकर यायचं आहे व जो वेळ होता तो संपत चाललेला आहे. संध्याकाळचा वेळ चालू झालेला आहे आणि बघा समोर आपल्या समोर बघतायत की आपली जे मोठे मोठे टावर्स आहेत त्याचा शॅडो देखील आपल्या या मैदानावर येत चाललेला आहे. हे आपण बघू शकतोय कोलियागरी एकता समाज मंडळातर्फे जे ज्येष्ठ दाम्पत्य आहेत त्यांना सुद्धा आपण बघतो त्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी केला गेलेला आहे. ते क्षणचित्र आपल्याला हे आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. म्हणून म्हणतो हे जे मंडळ आहे हे मंडळ फक्त क्रिकेटसाठी मर्यादित नाही आहे. हे क्रिकेटच्या अलावा आणखीन भरपूर काही कामं करताना दिसतात. हे आपण बघतोय जे ज्येष्ठ दाम्पत्य आहेत त्यांचा हा सन्मान सोहळा आपल्याला पाहायला मिळतो आपल्या स्क्रीनवर आणि याचं पूर्णपणे श्रेय जे जाते कोलियागरी एकता समाज मंडळ ज्याचे विश्वस्त आहेत माननीय श्री मुकेशभाई भंडारी आणि त्यांची ऑल टीम. हे बघू शकतो आपण सन्माननीय खासदार गोपालजी शेट्टी साहेब सुद्धा आहेत हा सन्मान करण्यासाठी आणि मुकेशभाई भंडारी सुद्धा आपल्याला दिसतात. जे ज्येष्ठ दाम्पत्य आहेत त्या दाम्पत्यांचा हा स्वागत सन्मान सत्कार सोहळा केला गेलेला आहे. प्रत्येक गाव आहेत प्रत्येक गावातून निवडलेले हे दाम्पत्य होते. जे दाम्पत्य आपण बघितलं जे 70 पेक्षा जास्त वयाचे दाम्पत्य आहेत त्यांचा हा सत्कार सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. सन्माननीय खासदार गोपालजी शेट्टी आणि आपण बघतोय विश्वस्त या मंडळाचे माननीय श्री मुकेशभाई भंडारी आणि त्यांची ऑल टीमने पूर्ण मंडळाने हा सत्कार केलेला आहे. वळूया आपण मॅचकडे. प्रत्येक वेळेस आपण बघितलं तर चांगली बॅटिंग केली बंदर पाखाडी टीमने. मात्र या वेळेस बंदर पाखाडी टीमला थोडंसं रोखलं फिल्डिंग करत असताना. आपण बघतोय ज्यांना ABMC यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते माननीय श्री श्रींजी पाठारे साहेब यांचं पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कांदिवली कोली युवा क्रिकेट संघ कांदिवली गाव आयोजित या मास्टर चषकमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वजिरा मास्टर टीमला ही मॅच जिंकण्यासाठी 37चं टार्गेट आहे. 24 बॉल 37 रन्स. बॉलिंग मार्कवर पहिला बॉलर प्रमोद येतोय. ऑन दी ऑफ केला होता या बॉलला कबरच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. कबरचा फिल्डर चुकला होता मात्र स्वीपर कबरला फिल्डर डीप मध्ये होता. चांगली फिल्डिंग करतो. फक्त एक सिंगल मिळते. सिंगलने ऑफ द मार्क होतोय फलंदाज देवेंद्र आणि टीमचं सुद्धा खातं खोललं जाते या 1 रनने. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा प्रमोद. 37चं टार्गेट आहे. 37चं टार्गेट डिपेंड करावे लागेल सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. चांगला ऑन ड्राईव्ह या वेळेला अतिशय क्लासिकल फटका. वाडिश मिड ऑनच्या दिशेने बॉल जातोय. थोडासा फ्लंबल होतोय फिल्डर आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. बॉलपेक्षा बॅटरवर जास्त लक्ष होतं जे लॉंग ऑनचा फिल्डर होता. कारण सिंगल जी पहिली होती अतिशय जोरात काढली होती. दुसऱ्यासाठी प्रयत्न होता आणि
सक्सेसफुली अगदी यशस्वीपणे दुसरी रन सुद्धा पूर्ण केलेली आहे. मागच्या विकेंडला बेस्ट बॅटर होता देवेंद्र केणी. पुन्हा ऑन साइडला टर्न केल्या बॉलला. एक रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल आहे का? यस, दुसऱ्याचा कॉल होतो. स्ट्राइक एंडला थ्रो. रॉंग एंडकडे थ्रो झाला. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो व्हायला पाहिजे होता. स्ट्राइक एंडला जर रनिंग बिटवीन द विकेट जर बघितलं आपण तर विश्वनाथ अतिशय जोरात धावतोय. 4 वर जाऊन पोहोचतोय फलंदाज विश्वनाथ आणि देवेंद्र. ही जोडी आहे मैदानामध्ये वजिरा मास्टर टीमकडून. वजिरा मास्टर सुद्धा एक चांगली टीम म्हटली जाते. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं बंदर पाखाडी 2 मॅच चांगली बॅटिंग करून जिंकलेले, डिपेंड करून जिंकलेले आहेत. मात्र या मॅचमध्ये बघितलं जी अपेक्षा होती की 50 पर्यंत जातील, मात्र फक्त आणि फक्त 36 वर रोखलं वजिरा मास्टर टीमने. थोडंसं असं वाटतं की क्रॅम्प आलेला आहे धावत असताना फलंदाज विश्वनाथ याला. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी चांगलं सहकार्य लाभलेलं आहे ते या मंडळाचे विश्वस्त माननीय श्री मुकेशभाई भंडारी साहेब यांच्याकडून चांगलं सहकार्य आहे. त्यानंतर विनीत डेकोरेटर्सचे श्री भालचंद्र केणी यांचं चांगलं सहकार्य. कुल सावणी माता साऊंड सर्व्हिसचे यांच्याकडून सुद्धा चांगलं सहकार्य. यावेळेस लॉंग ऑफला बॉल. पुन्हा एकदा 2चा कॉल आहे आणि थ्रो थोडासा वाईट डिरेक्ट. बघूया 2 रन या ठिकाणी पूर्ण केले जातात. रन इन बिटवीन द विकेट अतिशय चांगली वाखाणण्याजोगी. यस नो आणि वेटचं चांगलं मिश्रण आणि हे ठरवलेलं आहे दोन्ही सुद्धा बॅटरने की आपण सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. लाईफ लाईन म्हटली जाते सिंगल आणि डबल क्रिकेटमधली, आणि तेच या ठिकाणी चांगलं काम करताना दिसतात. 200च्या स्ट्राइक रन रेटनी बॅटिंग करताना दिसतो विश्वनाथ. 3 बॉलमध्ये 6 वर बॅटिंग करतोय. बॅकफुटला गेला, जागा बनवली, कट केल्या बॉलला आणि बॉल जातोय थर्डमॅनच्या दिशेने. पुन्हा एकदा 2चा कॉल आहे. डेंजर एंडकडे धावत होता विश्वनाथ. पुन्हा एकदा 2 रन पूर्ण. प्रत्येक बॉलवर दुहेरी धाव घेताना दिसतात आपल्याला विश्वनाथ आणि देवेंद्र. चांगली रन इन बिटवीन द विकेट. आत्तापर्यंत बघितलं आपण स्कोर झालेला आहे स्कोरबोर्डवर 9 रन्स, 9 विदाउट लॉस. ओ यावेळेला डॉट बॉल, प्ले अँड मिस. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वजिरा मास्टर टीमचा स्कोर आहे 9 वर कोणताही विकेट नाहीये. श्री मधुसूदन केनी साहेब, त्याच्यानंतर विजय वैती साहेब यांच्याकडून सुद्धा चांगलं सहकार्य. सिद्धेश्वर मित्रमंडळ यांच्याकडून चांगलं सहकार्य. बालचंद्र म्हात्रे यांच्याकडून चांगलं सहकार्य. सतीश केणी यांच्याकडून सुद्धा चांगलं सहकार्य लागलेलं आहे. चारकोप गावचे माननीय श्री अतिशजी भंडारी यांच्याकडून सुद्धा चांगलं सहकार्य. कांदिवली गावचे यंग स्टार क्रीडा मंडळ यांच्याकडून चांगलं सहकार्य. दीपकजी शिंदे, त्याच्यानंतर स्वप्नील पाटील आणि राजाजी परमार यांच्याकडून सुद्धा चांगलं सहकार्य लाभलेलं आहे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. बॉलिंग मार्क तो दीपक येतोय. दीपकचं बघितलं पण 23 मॅचमध्ये आत्तापर्यंत 8 विकेट त्याच्या नावावर आहेत आणि सर्वात बेस्ट फिगर जर बघितलं आपण दीपकचा तर 6 धावा देत असताना 3 गडी त्यांनी बाद केलेली आहेत. हा बेस्ट फिगर आहे दीपकचा. बॉलिंग मार्कवर येतो दीपक. स्ट्राइक एंडला फलंदाज आहे तो देवेंद्र. देवेंद्र इन्फॉर्म बॅटर आहे. या सीझनमध्ये देवेंद्रने चांगली कामगिरी केलेली आहे. पहिला बॉल दीपक याचा. ओ एज लागली, बॉल गेला थर्डमॅनच्या दिशेने. विकेट किपर स्वतः जातो. एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. फक्त सिंगलवरच समाधान मानतात दोन्ही सुद्धा बॅटर. डबल फिगरमध्ये डबल डिजिटमध्ये पोहोचतो स्कोर वजिरा मास्टर टीमचा. 10 वर कोणताही विकेट नाही आहे. जमेची बाजू अशी की कुठलं विकेट गेलेलं नाही आहे वजिरा टीमचं, ही एक खास बात आहे. देवेंद्र आणि विश्वनाथ दोन्ही सुद्धा ओपनिंग बॅटर खेळपट्टीवर रुजू आहेत. चांगली बॅटिंग रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली दाखवताना दिसतात.
मोठ्या रनअपनी गोलंदाजी करतोय दीपक. स्ट्राइक एंडला या वेळेला विश्वनाथ. 5 बॉलमध्ये विश्वनाथ आतापर्यंत खेळतो 8 वर. चांगली बॅटिंग केली विश्वनाथने सुद्धा. बॅकफुटला गेला, जागा बनवली, गॅप शोधलाय, बॉलला पाठवून दिलाय पॉइंटच्या दिशेने. 2 फिल्डर धावतात बॉल मागे. आत्ता मात्र अडवला जाईल बॉल आणि जोपर्यंत फेकी होईल गोलंदाजीच्या हातामध्ये तोपर्यंत 3 रन या ठिकाणी पूर्ण केले जातात. काय जबरदस्त एक चांगला देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका होता. बॅकफुटला गेली, जागा बनवली आणि जो गॅप होता पॉइंट आणि कव्हरमध्ये ते गॅप मधून हा फटका खेळला होता फलंदाज विश्वनाथ याने. विश्वनाथ जाऊन पोहोचतो 11 वर. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 13 वर. 2 ओव्हर बॅटिंग करतो देवेंद्र. अतिशय चांगली फटकेबाजी. पुन्हा बॉलिंग मार्क पर दीपक. चिप केले हवेत, फिल्डर आहे, कॅच होईल का? कॅच सुटला जातो त्या ठिकाणी. 2 साठी पुन्हा एकदा कॉलिंग आहे आणि 2 रन पूर्ण केले जातात. समोर जे उभे आहेत त्यांना विनंती आहे थोडं साईडला किंवा बसायचं, पण बसले तरी चालेल. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर दीपक. विकेटच्या शोधामध्ये आहे या ठिकाणी. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, एक जबरदस्त ताकदवर शॉट, मात्र लॉंग ऑफला फिल्डर आहे. 1च रन मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होता, वेट हा कॉल दिला विश्वनाथने, नाहीतर नक्कीच या ठिकाणी विकेट जाण्याची शक्यता होती. 1 रन मिळते, 1 ने स्कोर जाऊन पोहोचतो. स्कोरबोर्डवर 16 रन्स. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर आहे. आता जर बघितलं इक्वेशन आपण 14 बॉल शेष आहेत. 21ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. चांगला फटका, गॅप मध्ये आहे हा फटका, मिड विकेटच्या दिशेने. प्रोटेक्शन आहे मात्र डीप मिड विकेटचा फिल्डर तिथपर्यंत पोहोचतोय. मात्र 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करताना दिसतात दोन्ही सुद्धा बॅटर. सिंगल आणि डबल जास्तीत जास्त कुठलाही मोठा फटका आलेला नाही. 1 बॉलवर फक्त 3 रन आलेले आहेत. सिंगल डबल ट्रिपल असे धावा घेताना दिसतात. जेवढ्या धावा आलेल्या आहेत सर्व धावा पळून पूर्ण केलेल्या दोन्ही सुद्धा बॅटरनी. 18 वर जाऊन पोहोचलेला आहे स्कोर वजीरा मास्टर टीमचा. वजीरा मास्टर विरुद्ध बंदर पाखाडी असा हा सामना आपण बघतोय. हा क्वार्टर फायनल सामना आहे. या मॅच मधून जी टीम जिंकेल ती लढेल मनोरी टीमच्या जोडीला सेमीफायनल मॅच मध्ये, अतिशय महत्त्वाच्या मॅच मध्ये. हो केलं या बॉलला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर आहे मात्र त्याच्या मस्तकला दस्तक देऊन बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. पीएम करत असल्या तुम्हाला 1 दिवशी 3 ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर 22 रन. उर्वरित 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी, सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. वजीरा मास्टर टीमला कोण येईल गोलंदाजी मार्कवर बघूया. गोलंदाज 12 मध्ये 15ची आवश्यकता. सामना असं वाटते की सोप्पा झालेला आहे वजीरा मास्टर टीमसाठी. म्हणजे कधी कुठलाही सामना सोप्पा नसतोय. क्रिकेट खेळच असा आहे जो सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा खेळ आहे. कधी रंग बदलेल याचा नेम नसतो या क्रिकेटमध्ये. 12 मध्ये 15ची आवश्यकता आहे. 7.50च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी. आपण बघतोय आमच्या VIP डाईस मध्ये माननीय श्री डॉक्टर जयवंत केणी साहेब हे उपस्थित आहेत. 29 मॅच आतापर्यंत खेळलेल्या आहेत. समीने 9 विकेट त्याच्या हाती लागलेल्या आहेत या सीझन मध्ये. तोच गोलंदाजी मार्कवर येताना दिसतो आपल्याला. फुल टॉस घेऊन खेळलाय, जबरदस्त शॉट मात्र फिल्डर आहे, कॅच सुटला जातोय आणि बॉल फरार होईल. रनची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन आलेले आहे. सोपं झाले आव्हान. कधी कधी सोपं आव्हान सुद्धा कठीण होऊ शकतंय. क्रिकेटमध्ये कोणतीही भविष्यवाणी आपण करू शकणार नाहीये, कारण खेळ आहे हा. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये निश्चित काही नाहीये. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा समीर. पुढे आला, पुन्हा एकदा खेळून काढलं. कव्हरला फिल्डर होता, स्टेट टू फिल्डर मात्र सिंगल कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होत थ्रो झालाय. 2 रन या ठिकाणी पूर्ण. आणखी रन मिळतील का असं वाटतंय. रन मिळतील
आणि तिसरी रन सुद्धा पूर्ण केली जाते. ओव्हरथ्रो जास्त झालेले आहेत, खराब फिल्डिंग. आणि या ठिकाणी एक असं वाटते की थोडीशी बॉडी लँग्वेज जी आहे निगेटिव्ह झालेली आहे. बंदर पाखाडी टीमची बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह होताना दिसते आपल्याला. कारण आता इक्वेशन जर बघितलं 10 बॉल 8 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 10 मध्ये 8 पाहिजे. चांगला फटका आहे, पुन्हा हवेत चीप केलेलं मिड ऑनच्या दिशेने. 1 रन पूर्ण केली जाते. 1 ने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्ड 32. 7 रन दूर आहे विजयापासून, सेमीफायनल मध्ये पोहोचण्यापासून वजीरा मास्टर टीम. हो, आडव्या बॅटने खेळला जातोय, मात्र फिल्डर आहे मिड विकेटच्या दिशेने. फिल्डिंग थोडीशी खराब, लगेचच त्याचा फायदा उचलला जातोय. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 31. 6 रनची आवश्यकता, 8 बॉल शेष. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट अबोव द विकेट. फक्त लेट कट केला, बॉलला दिशा दाखवली, बॅटचा फेस ओपन केलाय आणि एक सिंगल पुन्हा एकदा पूर्ण केलेली आहे. नाबाद जिंदाबाद. 32 रन. सलामीची जोडी मैदानामध्ये दिसते आणि चांगली पार्टनरशिप या दोन बॅटरमध्ये देवेंद्र आणि विश्वनाथ मध्ये 32 रनची एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. स्टॅन्सिंग डाऊन द विकेट आला. यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर आहे. फिल्डिंग तर चांगली, मात्र एक सिंगल, एक पेक्षा जास्त काही नाही आहे. 1 ने स्कोर 33 वर. आता जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते फक्त 4. शेवटचं षटक शिल्लक. 1 षटक 4 रनची आवश्यकता. मॅजिकल षटक टाकावं लागेल बंदर पाखाडी टीमच्या गोलंदाजाला, तरच या मॅचवर विजयश्री संपादन करू शकेल. नाहीतर हा सामना वजीरा मास्टर टीमच्या बाजूने झुकलेला आहे. चला, वेळेबद्दल सहकार्य करा. याच्यानंतर आणखीन एक मॅच बाकी आहे, लक्षात घ्या. कारण आपण बघतोय अर्ध्या मैदानामध्ये सावळी आलेली आहे आणि जास्त उशीर जर केला तर पूर्ण मैदानात सावळी येईल आणि बॅड लाईट जर आली तर क्रिकेट खेळणं थोडंसं कठीण जाईल. एकतर आपण 40+ वरचे खेळाडू आहोत. राकेश पाटील येतोय. 22 मॅच 11 विकेट. सर्वात बेस्ट जर बघितलं तर 15 धावा देत असताना 3 गडी त्यांनी बाद केलेले आहेत राकेशने. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर यावेळेस चमत्कार करावा लागेल राकेशला ही मॅच जिंकण्यासाठी. 4 रन डिपेंड करायचे आहेत. 4 रन दूर विजयापासून, सेमीफायनल मध्ये जाण्यापासून वजीरा टीम. पुढे आला, खेळला, पहिलाच बॉल डॉट. आणखीन एखादा बॉल जर डॉट गेला तर प्रेशर थोडंसं वाढू शकेल फलंदाजांवर आणि प्रयत्न आहे या ठिकाणी गोलंदाज राकेश याचा की आणखीन डॉट बॉल किंवा विकेट घेण्याचा. ओव्हर द विकेटने ऑन साईडला खेळून काढलं. 1 रन पूर्ण. 2 होतील का? यस, 2चा नक्कीच कॉल आहे आणि जोपर्यंत थ्रो येतो रनआउटची संधी आहे. रनआउटच्या रूपाने विकेट या ठिकाणी जाईल. पहिला गडी बाद होतोय वजीरा मास्टर टीमचा. वजीरा मास्टर टीम आणि या 4 बॉल मध्ये 3 रन डिपेंड करावे लागतील बंदर पाखाडी टीमला सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. चांगला फटका, कॅच होईल का? फिल्डर येतो बॉल खाली आणि कॅच सुटतोय, बॉल जाईल बाउंडच्या बाहेर.